भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती. हिंडे तया मागे पुढे, नासी गोडे सगळ हे. घरी द्वारी वसे हरी, विश्वंभरी भावजा. हिंडे तया मागे पुढे, नासी गोडे सगळ हे. निळा म्हणे संध्य नाही, भक्ता पायी यावरी. हिंडे तया मागे पुढे, नासी गोडे सगळ हे. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम. दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची. संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका शरण शरण जे हनुमंता. तुम्हालो रामदत्ता काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासोपटा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. श्री संताचे माथा चरणावरी, साष्टांगी करी दंडवत, मस्तकये पायावरी. या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेर. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवो चित्तासी आपुलिया. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या अनाथा तुझ नमो. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात गण
भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशिकोडे सगडही प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराई यांचे पट्ट शिष्य गुरुभक्तराज श्री संत निळोबा महाराज यांचा 4 चरणाचा हा आणि भगवंताची आवड सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. सेवा काय निमित्ताने सर्वांना कल्पना आहे. अनेक संतांच्या पदपर्शाने नामचिंतनाने योगीराजांच्या प्रगटाने आणि त्याचप्रमाणे समाधीने श्री संत गजानन महाराजांच्या समाधीने पवित्र आणि पुनीत झालेले हे शेगाव ग्राम आणि अशा शेगाव ग्रामामध्ये हे जगदंबा नगर आणि या जगदंबा नगरामध्ये ग्रामदैवत हनुमंतराय यांच्या दरबारामध्ये भगवंताच्या कृपेनं संतांच्या आशीर्वादानं संपूर्ण नगरवासियांच्या सहकार्यानं आणि कार्यकर्ते मंडळी तरुणोत्साही मंडळी आमच्या माता भगिनी यांच्या अथक प्रयत्नाने गेल्या 5 वर्षापासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये जी वारकरी संप्रदायाची नेमावली आहे त्यापासून काकडा हरिपाठ हरिकीर्तन सकाळी आणि दुपारी श्री हरिभक्तीपरायण आदरणीय भूदेव संताशी सदा नमावे आमचे धनंजय बाबाचे जोशी यांच्या मुखारविंदातून या ठिकाणी चालू असलेली हे श्रीमद भागवत कथा आणि त्या कथेच्या अनुषंगाने सर्व कार्यकर्ते मंडळी यांच्या माध्यमातून आणि आपल्याच नगरात राहणारे महाराष्ट्र पोलीस संजय पाटील तायडे यांच्या माध्यमातून हे वाक्पुष्प योगीराजांच्या आणि हनुमंतरायाच्या चरणीही समर्पित करण्याचा योग माझ्या वाट्याला आहे. विढाला त्या सेवेला सहकार्य म्हणून मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे पंडित बाबा आहेत. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण गायनाचार्य आमचे राम महाराज आहेत, श्याम महाराज आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे मास्कर बाबा यांची चिरंजीव श्री हरिभक्तीपरायण आदरणीय आदित्य महाराज ते देखील आहेत. आणि ज्यांच्या हातून अनेक गावला हा टाळकरी गायक वादक कीर्तनकार तयार झालेले असे असणारे आमचे ज्ञानेश्वर बाबा तायडे ते देखील आज आमच्या कीर्तनाला आहेत. विढाला ऐका, या शेगाव नगरीमध्ये अनेक नगर आहेत. शेगाव गावामध्ये अनेक नगर आहेत, पण या जगदंबा नगरासारखं नगर दुसरं भाग्यवान कोणतंच नाही. याचं कारण हे कारण या जगदंबा नगराचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की इथं राहणारे श्री हरिभक्तीपरायण आदरणीय आमच्यावर पुत्रवत प्रेम करणारे गोपीचंद बाबा मस्के त्यांचे देखील त्या फेट्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाव आहे. त्यांचे जावई धावडे बापू ते देखील आहे. त्यानंतर अनेक महाराज या ठिकाणी वास्तव्याला आहेत, कारण बाबांचं घर आहे ना ते हनुमंतरायाच्या जवळच आहे आणि त्यांनी साधना केली हनुमंतरायाची सेवा आणि गेल्या अनेक वर्षांपासून सेवा केली आणि त्या सेवेचं फल म्हणून या नगरामध्ये अनेक महाराज मंडळी शिक्षक मंडळी राहायला आली. बहुतेक मास्कर बाबा याच ठिकाणी राहता, राऊत बाबा देखील याच ठिकाणी राहता, तुम्ही देखील याच ठिकाणी राहता, माऊली देखील याच नगरामध्ये राहता. म्हणजे असे अनेक महाराज मंडळी शिक्षक लोक या नगरामध्ये राहतात आणि सर्वांच्या मनामध्ये आलं की गावोगावी सप्ते आहेत. तसं आपल्या हा जगदंबा नगरामध्ये देखील हनुमंतरायाचा उत्सव व्हावा आणि त्या हनुमान जयंतीच्या पर्व काळावरती गेल्या 4 वर्षापासून या वर्षीचे 5 वर्ष चालू केलेली आपण परमार्थिक साधना आहे. बुवा चला 1-2 प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहोत. हा हनुमान जयंतीचा उत्सव का करावा? याचं कारण हे हनुमंतरायाचे आपल्यावर उपकार आहेत. हनुमंतरायाचे पहिले उपकार, हनुमंतराय आपलं ग्रामदैवत आहे आणि ज्या गावचं ग्रामदैवत आहे त्याला कमी पिकलं कमी पगार असला तरी पुरते, पण ज्या गावचं ग्रामदैवत प्रसन्न नाही, आमचे आजीगुरु श्रीराम बाबा म्हणायचे त्या गावला कितीही पिकलं किती पगार असला तरी पुरणार नाही. विढाला ग्रामदैवत प्रसन्न राहण्याकरता काय करावं लागते? म्हणे मंदिरात जाऊन पत्ता घ्यायला लागते. घ्या. ग्रामदैवत प्रसन्न राहण्याकरता काय करावं लागते? त्या देवताला जे आवडत असेल
ते आपण ह्या बा नवरात्र नेहमी म्हणता, प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा, क्लेशापासून दुःखापासून थोडी भवपाशा, अनेक दुःखापासून अनेक क्लेशापासून जर सुटायचं असेल तर ग्रामदैवत हनुमंतराय हे प्रसन्न असले पाहिजे आणि प्रसन्न राहण्याकरता त्यांच्या आवडीचं नाम आपण घेतलं पाहिजे. विठ्ठला हनुमंतरायाचे तुमच्या आपल्यावर उपकार आहेत असं नाही, रामायणामध्ये सर्वांवरती उपकार आहेत. तुम्ही सर्व आता बहुश्रुत मंडळी आहे, कारण तुम्ही लोक क्षेत्रावरले लोक आहात. कारण शेगाव एक क्षेत्र आहे ना, आणि शेगाव क्षेत्र असल्यामुळे इथं म्हणजे तत्वमशी जाणणारी सर्व लोक आहेत. गायक वादक श्रवण करणारी मंडळी तुम्ही आपण सर्व योगीराज गजानन महाराजचे काही सेवाधारी असतील तर काही सेवक मंडळी असेल. नेमातले एवढे आहेत. मग आम्हाला फोन केला येणे, महाराज आज सेवा आहे. म्हटलं येणार. किती वाजता चालू? त्यानं तुम्हाला माहित नाहीत का नियम शेगाव संस्थानचे? 8ला चालू होणार आहे. बराबर 8ला चालू झालं, 8:15 सुंदर ते ध्यान झालं, 8:30ला अभंग होऊन चालू होऊन 8:45, आज थोडी चाल लांबली म्हणा, लगेच 8:45ला आपला बोलायचं सुरुवात झालेली आहे. म्हणजे आपल्या संस्थेचा नियम आहे 8:30 लोक गायक वादकांनी आवरावं आणि 1.5 तास कीर्तनकारांनी बोलावं. विठ्ठला तर आता आम्ही अख्ख्या महाराष्ट्रभर फिरतो, पण टाइम लिहिला ते वेगळा चालू होते वेगळ्याच वेळेला. भूषण दादालाही माहित आहे, जे साऊंडाचार्य आहेत ना तुमच्या इथं साऊंडवाले आहेत ना, त्यांना देखील माहित आहे. पत्रिकेवर वेगळंच लिहिलं राहते आणि चालू वेगळ्याच वेळेला होत असतो. पण मात्र आपलं जेवढा पत्रिकेमध्ये नियम आहे त्या तंतोतंतमध्ये, कारण आपण शिस्तबद्ध तालमीमध्ये तयार झालेली मंडळी आहात, त्यामुळे इथं काही फार सांगायचं नको. चला, रामायणामध्ये हनुमंतरायाचे सर्वांवरती उपकार आहेत. रामावरती उपकार, सीतेचा शोध लावला, सीतेवरती उपकार रामाला येऊन सांगितलं. लक्ष्मणावरती उपकार, द्रोणागिरी आणला. भरतावरती उपकार, राम नंदीग्रामामध्ये येऊन राहिले सांगितलं. सुग्रीवावरती उपकार, किष्किंधेचा राजा केलं. बिभीषणावरती उपकार, लंकेचा राजा केलेलं आहे. म्हणजे एकूण सर्वांवरती उपकार हनुमंतरायाचे आहे. जसं रामायणामध्ये सर्वांवर उपकार आहे, तसे तुमच्या आपल्या लोकांवर देखील उपकार आहे. आणि त्या हनुमंतरायाच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता त्यांचा जयंती महोत्सव करणं आपलं कर्तव्य. जयंतीच आहे बरं. हे काय झालं बाबा, हे लोक लय येडपट निघाले. लोक काय म्हणतात जन्म उत्सव. जन्म उत्सव नाही, कारण देवाचं काय प्रगटीकरण आहे. देवाचे प्रगटीकरणाचे प्रमाण आहेत का नाही? ऐवणी संभ प्रगटला हा राघव, ऐवणी संभव प्रगटला, ऐवणी संभव नो हे काय श्रमी नामयाचा स्वामी. तसं महारुद्र जन्मला आहे का प्रगटला आहे? हे नास्तिक लोक काही म्हणत असतील, पण आपण वारकऱ्यांनी ही हनुमंतरायाची जयंतीच म्हणावी, कारण त्यांचं प्रगटीकरण आहे म्हणून. रामायणामध्ये सर्वांवरती उपकार आहे, तशी तुमच्या आपल्या लोकांवरती उपकार आहेत, म्हणून हनुमान जयंती करत जावी. अधिक काय कारण आहे महाराज? हनुमंतराय ग्रामदैवत आहे, हनुमंतराय बुद्धीचं दैवत आहे, हनुमंतराय ज्ञानसागर आहे, आणि हनुमंतराय संकटनाशक दैवत आहेत. असे 4 मुद्दे मांडून मी अभंगामध्ये प्रवेश करणार आहोत. ऐका आता. हनुमंतराय ग्रामदैवत आहे, ग्रामदैवत आहे. आणि एक सांगू का, हनुमंतराय या नगराचा भावबंद आहे. तुमच्या नगरामध्ये कोणी जरी मेलं तरी सुतक फिटायला कुठे जाता तुम्ही? सैलानी बुवावर, मरीमायवर, पिरुबावर, शिवजी जोड. तुम्ही कुठे जाता मग सुतक फेडण्याकरता? हनुमंतरायाजवळ. हनुमंतराय कोण झाला तुमचा आता? भावबंद झाला. हा कार्यक्रम कोणाच्या घरी चालू आहे आता? आपल्या भावबंदाच्या घरी चालू आहे. समजा तुमच्या भावबंदाच्या घरी कोणता तरी कार्यक्रम आहे, लग्न वगैरे आहे. तुम्ही झाड्याले नाही, वाळ्याला नाही, पंक्ती मंडप टाकेल नाही, कशालाच नाही, कशालाच गेले ना. फक्त गेले, लग्न लावलं, जेवण केलं, निघाले. आणि निघाले असताना तुमच्या घरी एखादा कार्यक्रम आहे. त्याला जर म्हटलं भाऊला इजा बरं तुम्ही, तो म्हणे इथला बी आहो का? मी घरी महापुरीचं लग्न झालं, हा कालीच नाही आला, मी कशा काय जाणार? तसं हनुमंतराय विचार करतील. 7 दिवस माझ्या घरी उत्सव झाला, कधी विना वाजवायला नाही, हरिपाठाले नाही, काकड्याले नाही, कथेले नाही,
कीर्तनाला नाही, ना वर्गणी द्यायला आला नाही, मी इथला बिया आहो का त्याच्या घरी येणारा म्हणून. विढाला विढाला हनुमंतराय आपले भावबंध आहेत. हनुमंतराय आपलं ग्रामदैवत आहे. हनुमंतराय बुद्धिमताम वरिष्ठम आहे. दररोज म्हणता आपण मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम. ज्याला बुद्धी लागत असेल त्याने हनुमंतरायची सेवा करावी, ज्याला बुंदी लागत असेल त्याने आमच्यासोबत येत जावं. हा, कारण दररोज बुंदीच्याच पंक्ती असतात, बुंदीचे लाडू असतात. आणि बुद्धी लागत असेल तर हनुमंतराय सेवा करावी. हनुमंतराय ज्ञानाचं दैवत आहे. जय हनुमान ज्ञान गुण सागर म्हणून हनुमंतरायची सेवा करत जा. त्यानंतर हनुमंतराय संकट नाशक दैवत आहे. सर्वांना माहिती आहे, ज्या वेळेला रामचंद्र प्रभूवर संकट आलं त्या चिंतन कोणाचं केलं? संकट कधी आलं? ऐरावण मैरावण चोरून नेलं. नळनी जामवंत हनुमंतराय गेले, तिथं मकरध्वज भेटला. मकरध्वजाशी हनुमंतरायची कुस्ती झाली. हनुमंतरायने विचारलं, हे पोरा त्या बापाचं नाव काय? तो म्हणे आधी पोराची जिरो नंतर बापाचा विचार करजो. अरे सांग काय आहे तर? आणि मग आईनं सांगितलं होतं तुझ्या बापाचं नाव मारुती बुवा आहे. बाकीच्या तोंडात बोटं घातले. आपण तर म्हणू का रे हा ब्रह्मचर्य आहे, हे लचाण कुठं? हनुमंतराय म्हणून बोलायची घाई करू नका गड्यो. लगेच सांगितलं तुझ्या आईला हाका मारशील का? आणि का मारणार नाही? लगेच त्याच्या आईला हाका मारलं. हनुमंतराय सांगलं का हयत लागली नाही, बँड वाजला नाही, डीजे वाजला नाही, पोट्टे नाचले नाहीत, मी घोड्यावर बसलो नाही, काही दारू पेले नाही, काही नाही. आणि काट्ट कसं काय झालं? त्या वक्ती त्या मगरीनं सांगितलं तुम्ही लंका जाळली आणि लंका जाळल्यानंतर घाम समुद्रामध्ये टाकला, तो घाम मी गिळला, त्याच्यापासून हा मकरध्वज झाला. याच्यावर शंका घेणारे मुसलमान नाही, याच्यावर शंका घेणारे ख्रिश्चन नाही, याच्यावर शंका घेणारे अन्य धर्मीय नाही, आपल्यातले 150 आईने आहेत. काही बोलतात हे महाराज लोक गजान महाराज कुठे बिगर इष्टेची चिलम पेटवलीशील का? काही बोलतात हे महाराज लोक गजान महाराज कोरडे पान लावलेशील का? अरे तुला अनुभव नाही. जो जेथीचे गौरवणे यातीची भिंगोडवाणे. काही बोलतात म्हणे महाराज लोक घामानं कुठे मुलगा होते का? घामान जीव तयार होत नाही का? तुम्ही शेतकरी वर्गातले लोकांना म्हणून सांगा. आजचा आहे आपला मंगळवार. कोण वाराचा? मंगळवार आहे. मंगळवार आणि मंगळवार ते मंगळवार अंगातलं बनेल बदल्याचं नाही. आणि सारखं आपल्या शेतीमध्ये खत मळायला जायचं. खत मळणं समजते ना? वा सारे खेड्यातले झाले होती का सारे शहरातले आले का नागपूरचे मुंबईचे? मग खत मळायला गेले तुम्ही 8 दिवस बनेलच बदललं नाही, काय होणार आहे? वा किंवा बळले होतील का नाही? मग माझं असं म्हणणं आहे सामान्य माणसाच्या घामाने वा आणि बळले जर होत असतील तर आपल्या हनुमंतराच्या घामाने मुलगा का झाला नशील? विढाला हनुमंतराय साला मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करण्याकरता तयार आहे, पण माझ्या रामाचा पत्ता सांगशील तर? त्या मगरीने विचार केला, न सांगावं बिगर हुंड्याचा चांगला भेटला, बरं सांगावं तर ऐरावण मैरावण नवं खरं होणार आहे. तिनं सांगितलं जा तुमच्या मालकाला बली दिला जाणार आहे. लगेच मग देवी रूपी हनुमंतराय गेले. जाऊन ये पाताडा केली देवीची अवकडा. हा ते देवी रूपी हनुमंतराय बोलायला लागले, ऐरावण मैरावण तुम्ही जे बळी आणलेले आहेत ते मला जिवंत सोडा. त्या गावात 2 गट पडले, एक बुड्याचा आणि एक पोरायचा. बुडे म्हणत देवी कधीच बोलली नाही, पोर म्हणत तुम्ही असा बळीच आणला नाही. रामाला आणि लक्ष्मणाला जिवंत सोडलं आणि सोडलं असताना देवी रूपी हनुमंतराने विचारले, रामा तुला या संकटातून कोण सोडवणार आहे? त्या वक्ती रामचंद्र प्रभू सांगितलं, आई साहेब या ठिकाणी जर आमचा मारुतीराय जर हजर असते, हनुमंतराय जर हजर असते, त्यांनी आम्हाला या संकटातून सोडवलं असतं. माझा मुद्दा या ठिकाणी संकटकाळी रामचंद्र प्रभूला देखील हनुमंतरायाचं स्मरण करायचं. तसं आपल्यावरती, आपल्या घरावरती, आपल्या गावावरती, आपल्या नगरावरती संकट न यावे असं वाटत असेल तर दरवर्षी हनुमंतरायाचा हा उत्सव करत जा. विढाला काल पाऊस आला होता ना, काल लय दैनंदिन अवस्था झाली शे, पण तो शुभ शकुन. बहुतेक कालच गोवर्धन पूजा झाली का आज झाली? आज झाली का? ते मला वाटलं काल झाली शी, म्हणून काल जर झाली असेल मग इंद्राला राग येते. आणि इंद्र हा विघ्न संतोषी दैवत आहे आणि विघ्न संतोष. मग पाऊस आला. पाऊस आला असताना सर्व ठिकाणी हनुमंतरायचे उत्सव चालू आहेत आणि उत्सव चालू असल्यामुळे त्याच्या बापालाही आनंद वाटला. हनुमंतरायचे वडील पवनसूत
त्या वाऱ्यालाही या वाटलं काल विढाला विढाला. चला अशा अनेक कारणाने आपला चालू असलेला सप्ताह आहे. चला अधिक एक मुद्दा मांडणार आहोत. महाराज अशा या सप्त्याचं आयोजन का करावं, का करावं बरं, याचा फायदा काय? याचे 5 फायदे. एक स्वाध्याय परिवार आहे, त्या परिवारामध्ये पांडुरंग दादा आठवले यांनी एक संस्कृती नावाचं पुस्तक काढलं आणि त्या पुस्तकामध्ये उत्सवाचे 5 फायदे सांगितले. उत्सव एकतेचं साधन आहे. समजा हा आपल्या जगदंबा नगरामध्ये उत्सवच जर नसता एवढे लोक एका ठिकाणी आले असते का? आणि उत्सव कशाचं प्रतीक झालं? उत्सव हे एकतेचं प्रतीक आहे. उत्सव प्रसन्नतेचं, किती प्रसन्नता निर्माण झालेली आहे. लाइटिंग लावलेली आहे, झेंडे लावलेले आहे, तोरणं बांधलेले आहे. ज्यांच्याकडे आपण जेवायला जातो तिथं बकेट ठेवलेली असते, पाट ठेवलं असतो, दिवे लावले असतात, रांगोळ काढलेली असते. म्हणजे नगरामध्ये प्रसन्नता निर्माण होते. हा दुसरा फायदा आहे. तिसरा फायदा आहे एकामेकाच्या विषयी प्रेम निर्माण होते. प्रेम नाहीतर सांसारिक लोकांचं पोरामुळे किंवा ढोरामुळे कुठंतरी खटके उडलेले असतात, त्यामुळे पटत नसते शेजाऱ्याचं. पण या सप्ताह हे जो जेवाले संध्याकाळी पंगत आहे, हे जो जेवाले सकाळून पंगत आहे, म्हणजे एकामेकाच्या विषयी प्रेम निर्माण होतो. हा तिसरा फायदा आहे. चौथा फायदा आहे भावनेचं संवर्धन. इतर वेळेला हनुमंतरायाच्या विषयी आपल्या अंतकणामध्ये भाव असतोच. म्हणजे दररोज आपण आंघोळ झाल्यानंतर आमचे बाबा एक वेळा त्यांना नैवेद्य दाखवता, पण या उत्सवाच्या निमित्तानं भावनेचं संवर्धन होते. 2 वेळा लोक नैवेद्य दाखवतात. कारण सकाळचा पंक्तीवाला नैवेद्य आणते, संध्याकाळचा पंक्तीवाला नैवेद्य आणते, नाश्त्यावाला नाश्ता देखील आणतो. त्यानंतर दुपारून शरबत झालं, एखाद्यानं शरबत ठेवलं हनुमंतरायाच्या पुढे. त्याला विचारलं, म्हटलं का रे हनुमंतराया पुढे शरबत कशाला ठेवलं? तो म्हणे महाराज मला भाव आहे की माझं शरबत पिण्याकरता हनुमंतराय येतील. म्हणजे काय झालं आता? भावनेचं संवर्धन झालेलं आहे. आणि 5वा फायदा आहे धर्मजागृती. हा मंडप जो आहे ना, हा कापडाचा मंडप नाही, हा मंडप धर्म मंडप आहे. ज्ञानोबराय बोलले किंबहुना तुमचे गेले हे धर्म कीर्तन सिद्धीस नेले. म्हणजे 5 फायदे आले तुमच्या लक्षात. उत्सव एकतेचं साधन आहे, उत्सव प्रसन्नतेचं प्रेरक आहे, उत्सव प्रेमाचं प्रतीक आहे, उत्सव भावनेचं संवर्धन आहे, आणि उत्सव धर्माचं संरक्षण आहे. आणि आपल्या नगरातल्या लोकांनी महाराज मंडळींनी केलेला विचार आणि त्या विचारातून साकाराला आलेला गेल्या 5 वर्ष झाले चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह विढाला. नंतर आमच्या नगरातलं महिला मंडळ आणि पुरुष मंडळ झाले आता 5 वर्ष. आता काले करा लागते. जेवले तुम्ही 5 वर्ष, आता काले जेवा लागते. पेरले तुम्ही 5 वर्ष वावरा, आता काले पेरा लागतं. घेतला तुम्ही 5 वर्ष पगार, आता काले घेता. मग तसं नाही, नेहमी केलं पाहिजे. हे 5 नाही, 5 वर एक टिम्म बसलं पाहिजे. म्हणजे 50 वर्ष झाली पाहिजे विढाला. आणि मला नवल वाटलं, कारण सर्व मंडळी आमची याच नगरामधली सप्ताह टिकून ठेवण्याकरता गावातली नगरातली मंडळी जर असली ना तर तो सप्ताह टिकून राहत असते. आणि सांगूच का, रोजाच्या बाया काही प्रेमान लढत नसतात. रोजाच्या बाया काले प्रेमान लढतात, पण घरच्या बाया तसे रोजाचे जर आणले तर ते काय कामाचे असतात. पण आपल्या नगरातले जसे असतील तसे उभं राहावं. आणि तुमच्या नगरामध्ये टाडकरी मंडळी आहे, कारण या नगरामध्ये आमचं संजय पाटील तायडे यांच्याकडे दिंडीचं दुपारचं जेवण असते श्रीरामबाबाच्या. जेवण असल्यामुळे ही मंडळी सर्व आमच्या समोर येतात, अभंग गातात. म्हणजे सर्व मंडळी टाडकरी आहे. टाडकरी आमच्या महिला मंडळीचं तर लय सहकार्य वा, कारण ढवडेबाईमुळे मला सर्व माहित आहे विढाला. आपल्या तिकडे नाही जायचं, मला असा भाव सांगायचा की सर्व नगरातली मंडळी आहेत त्यामुळे टिकून राहतो. सप्ताह टिकून राहण्याकरता हार वर जाऊ नका. कीर्तनकार लहान असला काय मोठा का असला काय, काय सांगते दुसरं, अरे इचू लहान असला काय मोठा असला काय आग सारखीच आहे. पण दणके घ्यायची सवय तुम्हाला पडली ना. नाही नाही म्हणे असा तसा कीर्तनकार नका बोलवू, किलोमीटर वाला बोलवा. किलोमीटरचे काय भाव आहेत मला विचारल्यापेक्षा तुमच्या तायडे बाबाला विचारा विढाला. सप्ताह म्हटल्यानंतर साधच करायचं आपलं.
नाही नाही म्हणे आपलं एवढं मोठं नगर, आपण शेगावमध्ये राहतो, आपल्याला शोभतं का म्हणे असं वरण पोळी बुंदी जिलेबी करा. पहिल्या वर्षी बुंदी जिलेबी, दुसऱ्या वर्षी शिरापुरी, तिसऱ्या वर्षी वरणपोळी, चौथ्या वर्षी मदोकरी आणि पाचव्या वर्षी जेव्हा आपापल्या घरी त्या करायला काय महत्व आहे? हळूहळू ढाडे ढाडे ये तुले न एक वेडे मार्गाचे ने बडे. हा निश्चित टाके हळूहळू चला. अगदी सोपी म्हण आहे आमच्या खेड्यातली. अंगारलं पाहून हातपाय लांबवा किंवा आवक पाहून खर्च करा. आवक पाहिला 50,000, खर्च पाहिला 75,000. का वावरण घर इकता का मग? विढाला या बायाचं सहकार्य असलं का नाही बाजी मस्त सप्ती टिकून राहता. याचं सहकार्य पाहिजे फक्त. याच्या मनात आले की ते काही करू शकता. कारण त्या लाडक्या बहिणी आहेत ना मुख्यमंत्र्याच्या. बाया हो, तुम्ही खरंच सांगा त्याच्यावरात कापूस याच्याला गेलत्या का? निंद्याला गेल्या का? काळ्या फण याच्याला गेल्या का? तर तो 1500 रुपये महिना पाठवतात का? ते 1500 रुपये महिना. माझं असं म्हणणं आहे 11 महिन्याचे पैसे तुम्ही घेत जा आणि एका महिन्याचे पैसे आमच्या सप्त्याला देत जा, म्हणजे सप्ताह बंद पडतच नाही. विडाला कोणा बोला लाव हा बुवा या बुवाले काय आणि मागणा पुढे फुपडला वडे. म्हटलं मग तू काय करते या पगाराचं? आणि मी सोनं करतो. म्हटलं का आले? मेल्यावर सून म्हणीन कानातलं माय आहे आणि सासू पोरगी म्हणीन गयातलं माल आहे. मिळून या धन लावी पोराशी भांड. सोनं करू नका असं माझं म्हणणं नाही. प्रत्येक बाईने 1-1 किलो सोनं करत जा. हा हा ते का गांजरा आहेत का 1-1 किलो करायला लावत होतं? सोन्याचे भाव गगनाला टेकले 1-1 किलो म्हणतं. मग करा, पण 11 महिन्याच्या पगाराने करा. पण 1 महिन्याचा पगार आमच्या हनुमंतराला द्या, नाहीतर मी पगार बंद करायला येईल बरं त्याला. आता विडाला आमच्या माता भगिनी वारकरी मंडळी या ठिकाणी आहे. सर्व सहकार्य सर्वांचं लाभत आहे. कारण तुमच्या सहकार्याशिवाय हे होणारच नाही. कीर्तनाचं सौजन्य, पंक्तीचं सौजन्य, वर्गणीचं सौजन्य आणि इथं येऊन बशाचं सौजन्य हे देखील महत्वाचंच आहे. नाहीतर दिलं मग काय झालं लागतं आपल्याला? तसं नाही. काया वाचा मनाने हनुमंतरायाची सेवा करा. त्यामुळे हनुमंतरायाची कृपा आपल्यावर होणार आहे. आणि हनुमंतरायाची जर कृपा झाली तर तुमच्या संसारामध्ये काहीच कमी पडणार नाही. 11 महिने 22 दिवस काहीच करू नका, पण 7 दिवस असा सप्ताह करा की जेणेकरून येणारालाही समाधान वाटलं पाहिजे आणि तुम्हालाही बरं झालं पाहिजे. विढाला याच हेतूने आपला चालू असलेला अखंड नाम सप्ताह, त्या अखंड नाम सप्त्यामध्ये चालू असलेली श्रीमद भागवत कथा, कथेची फलप्राप्ती आहे. पहिली फलप्राप्ती आहे तयाचे पूर्वज उद्धरते. दुसरी फलप्राप्ती आहे धन्य माता पिता तयाचे. तिसरी फलप्राप्ती आहे आपला स्वतःचा उद्धार. श्रवणे परीक्षिती तरला भूपती. 7 दिवसा मुक्ती झाली त्याचे. भगवान शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला 7 दिवस ब्रह्मज्ञान सांगितलं. ज्ञान सांगितलं असताना 7व्या दिवशी विमान आलं. परीक्षितीच्या विमानामध्ये बसले, निज धामाला निघून गेले. तुम्ही मसान मारा 5 वर्ष झाले आमच्या नगरात सप्ताह. येवान काही आलं नाही बा, आलं नाही. जोशी बाबा माझ्या परिचयाचे आहेत. मी त्यांना विनंती करणार, आरतीच्या दिवशी विमान बोलावा. कोण कोण जाते हात वर करा बरं. समजा एकानं दोघांना हात वर केला, 1-2 माणसासाठी ST स्टँडवरून तुमच्या नगरामध्ये ऑटो येत नाही. बोले एवढं विमान बोलायला पुरील का? श्रवणाची लय फलप्राप्ती आहे. काय होणार आहे श्रवणाने? आमचे ज्ञानोबराय बोलले, म्हणून श्रवणे पापे जाती. पाप नाही, पापे. पापे म्हटलं की अनेक वचन शब्द आला तिथं. कायिक पाप आहे, वाचिक पाप आहे, मानसिक पाप आहे, सामान्य पाप आहे, उपपाप आहेत, महापाप आहे. एका शास्त्रामध्ये पापाचे 3.5 कोटीही प्रकार आहेत. आणि सर्व पाप श्रवणाने जातात. म्हणून श्रवणे पापे जाते. पुढे मारा धर्मधरे उन्नते. आपल्या हिंदू धर्माचा उत्कर्ष जर व्हायचा असेल तर या धर्मातल्या तरुणांनी दाड्या वागून गंध लावून रक्षण होणार नाही. त्याच्याकरता तुम्ही श्रवण केलं पाहिजे. लोक आपल्याला शांतपणा शिकवतात. महाराज संभाजी राजांनी मरण पत्करलं पण धर्म सोडला नाही. माझं असं म्हणणं आहे संभाजी राजे गीता वाचत होते, तो पोरग घरी मोबाईल पाहून राहिलं. विढाला धर्मधरे उन्नती.
अधिक काय होणार आहे, तेने स्वर्ग राज्य संपत्ती जायचे शेके, आपल्याला स्वर्ग सुख प्राप्त होणार आहे अशी फलप्राप्ती श्रवणाने आहे. ज्ञानोबराय बोलले वा ज्ञानवंता रोग जर दूध आणि साखरेने जर जात असेल तर कडुलिंबाचा पाला खायची काही गरज आहे का? वैरी जर मंत्राने जर मरत असेल तर कट्यारी ह्याची काही गरज आहे का? मंत्रेची वैरी मरे तरी वायाची का बांधावे कटारे, रोग जाये दूध साखरे तरी इकडे. आता सिद्धांताची ओवी आहे, तैसा मनाचा मारू न करता इंद्रिया दुःख न देता येत मोक्ष असे आयता श्रवणा माझे श्रवणाचे मिशे बैसावे श्रवणाचे मिशे बैसावे श्रवणाचे मिशे बैसावे श्रवणाचे मिशे बैसावे जे साम्राज्य भुवनी सुखी नांदे साम्राज्य भुवनी सुखी नांदे साम्राज्य भुवनी सुखी नांदे श्रवणाचे मिशे बैसावे ओनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे साम्राज्य भुवनी सुखी नांदे साम्राज्य भुवनी सुखी नांदे श्रवणाचे मिशे बैसावे देवोनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे साम्राज्य भुवनी सुखी नांदे साम्राज्य भुवनी हो नामदेवाला बोले श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी. बरं तुम्हाला तर काही टेन्शन आहे का? जेवण झालेली आहे, पाणी गिनी पिऊन आलेली आहे, हवाई सुटून राहिलेली आहे, श्रवण करायला काही टेन्शन आहे का आता? हा, श्रवण मोक्ष आहे. ज्ञानाने मोक्ष नाही का? योगाने मोक्ष नाही का? कर्माने मोक्ष नाही का? दान धर्माने मोक्ष नाही का? तीर्थयात्रेने मोक्ष नाही का? अन्य साधनाने जरी मोक्ष असला तरी तो कष्टतर मोक्ष आहे, पण श्रवणाने आयता मोक्ष आहे. आणि जेवढा टाइम सापडेल ना तेवढ्या टाइमामध्ये कथेला कीर्तनाला येत चला. आपण येता त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. आणि मला अधिक एक नवल वाटलं, हे पोरं लय मस्त आहे, आपल्या नगरातलेच आहेत नाही, आणि अशा नगरामध्ये असे पोरं तयार झाले. हे पोरं आहेत तरी माऊली लय दिवस टिकतात आता, नाहीतर लग्न झाले की हिट गावतात ते. खरं चालतं का कीर्तन आले? काय म्हणे गळ्या मै म्हैस राहिली पाहिजे. खरं चालतं का कीर्तन आले? म्हणे काय राजा माल दूध राहिले नोंद्याचं डेअरीवर. खरं चालतं का कीर्तन आले? काय म्हणे राजा रात्र झाली मा घरी कोणी नाही, माई बायको एकटीच आहे, वक्ते बाबांना ते का जिलेबी आहे का कोणी खाऊन गेल तर मग. बरं यायचं असं आहे, कोणती निवडणूक हो, पंचायत समितीची, जिल्हा परिषदेची, आमदारकीची, खासदारकीची कोणती निवडणूक झाली तरी याच्या मनात भेदभाव नसते. मोठ्या पोराला 10 खेप बोलायला जा लागते, हे एकाने सांगितलं की 10 जमा करून आणते विडाला. मला काल कोणतरी विचारलं म्हणे महाराज हे पोरं गिरं उभे राहता हे कीर्तनकार होतील का? म्हटलं हे कीर्तनकार होणार नाहीत, गायक होणार नाहीत, वादक होणार नाहीत, भागवताचार्य होणार नाहीत, पण लग्न झाल्यानंतर माय बापाला वृद्धाश्रमामध्ये काढून देणार नाही हे टाळ वाजवायची शक्ती आहे, म्हणून ते राहिले पाहिजे उभे. मी या बायांना विचारणार, अ बाया हो, तुम्हाला नरकात जाय कसं स्वर्गात? बोला बोला, तुम्हाला इनी लागता का? ते ताईडबाई लागते विन, तुम्ही लागता का? मग तुम्हाला स्वर्गात जायचं का नरकात? म्हणे आम्हाला स्वर्गात जायचं आहे महाराज. मग तुकोबरायचं प्रमाण सांगेल मी. तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. अभक्ताची माय जर नरकात जात असेल तर कीर्तनात उभं राहणार याची माय स्वर्गात का जाणार नाही विडाला. महिला मंडळ आहे, लय मोठं महिला मंडळ आहे, आणि काही सरमेची गरज नाही. जिथं शर्मा लागते तिथं सरमत नाहीत, आणि जिथं शर्मा लागतात काल चालणं हरिपाठ आले नाही बाई तर ती पावल्या टाकतात, आम्हाला शरम लागते. हैदीत किती नाचता, मग हैदीत किती नाचतात काय बा मला माहीतच नाही हैदीत नाचतात म्हणून. मग एक माझ्या भावाच्या मुलाचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर महिना 2 महिने निघून गेले, पावसाळा लागला. पावसाळा लागला की आपल्याला कोणी हिंग लावत नाही. मग आम्ही आश्रमवरच होतो. मग आश्रमवर असल्यामुळे म्हटलं चला घरी जाऊ आपण. घरी गेलो. ते पोरगाने बाबा बरी आले, आज जेवण करून जा. म्हटलं बरं. लगेच ती पोरगी स्वयंपाक लागली आणि तिनं मला कॅसेट लावून दे म्हणे, बाबा लग्नाची कॅसेट लावून देतो. म्हटलं बरं आहे बा, त्यातही माझे 2-4 फोटो असतीलच म्हटलं, म्हणून मी म्हटलं लाव बा. पण ती पोरगी हुशार, तिनं इकडली कॅसेट नाही लावली, तिकडली तिच्या मारीची कॅसेट लावली. तिच्या मारीची कॅसेट लावली असताना हळदीपासून चालू झाली. एक बाई नाचायला आली,
म्हटलं पोरी हे बाई कोण आहे ते म्हणे महिमा आहे. मी म्हटलं तू नाचणारांची पोरगी आहे हे जर मला माहीत असतं ना मी आम्हा पोराले करूच दिली नसती. काय का खरं काही आहेत बुवा हे टी व्हीतल्या बाया नाचतात त्याला नाचता येते, शहरातल्या बाया नाचतात त्याला नाचता येते. आता खेड्यातल्या बाया नाचता येते का? आता या भूषण महाराजनं मला यात बांधून ठेवलं म्हणून सांगा. खेड्यातल्या बायाचं नाचणं म्हणजे म्हशी बोकांडल्यासारखं. विडाला बरं खरंच सांगा त्याचं तालात असते का? तालातही नसते, काहीच नसते. आपल्या पावल्या कशा तालात असतात म्हणून राहिलं पाहिजे उभं. हे 2-3 बाय उभं राहिल्या लाईन उभी राहायला पाहिजे. हे काही बोलता जनाबाई कीर्तन उभं राहायचंय ना. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग ते काही बसून ना म्हणे. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी आणि पाठी मागे डोळे झाकून उभी ते जनी. म्हणजे नामदेव महाराजच्या कीर्तनामध्ये जनाबाई उभे राहायच्या. प्रमाण आलं की जनाबाई सांग म्हणा तुम्ही प्रमाण म्हणजे अशा जनाबाई आर्डर द्यायच्या. म्हणजे बाया कीर्तनामध्ये उभं राहिलं तर काही हरकत नाही. विडाला तुम्हाला जर म्हटलं कोण बाया तुम्ही पहिला मंडळाने कोणा परमार्थ करावा त्यांना सांगायचं शहाण्या तुला माहित नाही. भागवतामध्ये कपिल महामुनीने त्यांच्या आईला हा सांख्यशास्त्राचा उपदेश केलेला आहे. आणि परमार्थाचा अधिकार पहिले शिक्षण स्त्री जनक आमचे कपिल महामुनी आहेत. त्यांनी तुम्हाला अधिकार दिलेला आहे परमार्थ करण्याचा. तोपर्यंत तुम्हाला अधिकार नव्हता. पण कपिल महामुनीने देहूतीला हा सांख्यशास्त्राचा उपदेश केलेला आहे. म्हणजे परमार्थ करण्याचा अधिकार तुम्हाला हा दिलेला आहे. त्यामुळे उभं राहायचं जा. विढाला विढाला चला माझा तिकडे मुद्दा नाही. आणि अशा पद्धतीने म्हणून आपले गायक वादक टाळकरी मंडळी हे पोरं देखील आमच्या माता भगिनी देखील सर्व पुरुष मंडळी फार तन मनाने हे सेवा करतात. त्याबद्दल सर्वांना आम्ही काही देऊ शकणार नाही. पण या जगदंबा नगरातल्या लोकांना आम्ही धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि असा सेवेचा सुयोग माझ्या वाट्याला आहे. सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचे पट्ट शिष्य गुरुभक्तराज श्री संत निळोबा महाराज यांचा 4 चरणाचा आणि देवाची आवड सांगणारा अभंग आहे. आपण जर या पृथ्वी अवनीतलाचा जर विचार केला तर इथं येणारे 5 घटक आहेत. म्हणजे 5 आहे. पक्षी आहे, पशु आहे, संत आहे, जीव आहे, संत आहे आणि देव आहे. असा पक्षी नाही की त्याच्या ठिकाणी आवड नाही, असा पशु नाही की त्याच्या ठिकाणी आवड नाही, असा जीव नाही त्याच्या ठिकाणी आवड नाही, असे संत नाही की त्यांच्या ठिकाणी आवड नाही आणि असा एकही देव नाही की त्याच्या ठिकाणी आवड नाही. एकाएकाच्या आवडीतून आपण देवाच्या आवडीमध्ये जाणार. ऐका आता पक्ष्याच्या ठिकाणी आवड आहे. पक्षी पक्षी समजतात ना पट्टे पक्षी 4 पायाने चालतात त्याला पक्षी म्हणतात ना. मी म्हटलं म्हणता का? हो. पंखाने उडतात त्याला पक्षी म्हणतात. 4 पायाने चालतात त्याला पशु म्हणतात. 2 पायाने चालतात त्याला माणसं म्हणतात. आणि बाजाराच्या दिवशी रस्ता सोडून चालतात त्याला सैतान म्हणतात. विडाला त्याला सैतान म्हणतात. दुसरं काय म्हणतात त्याला. त्यामुळे पक्षाच्या ठिकाणी आवड आहे गोड फळाची. पक्षाच्या ठिकाणी आवड पक्षी जो बसतो तो कोण्या पेरूवर बसतो. आंबट का गोड? गोड फळ आवडते. पपई असेल गोड याच्यावरते, आंबा असेल गोड याच्यावरते. म्हणजे पक्षाच्या ठिकाणी गोड फळाची आवड आहे. चला पशुच्या ठिकाणी ज्ञानोबरांचा जैसा हिरवा चारा भांबावे पशु. पशुच्या ठिकाणी हिरव्या चाऱ्याची आवड आहे. हिरव्या चाऱ्याची आता तुम्हाला काही सांगणार नाही. शेतकरी वर्गातले लोक आता कमी आहेत त्यामुळे. नाहीतर मग पशुच्या ठिकाणी हिरव्या चाऱ्याची आवड आहे. चला माणसाच्या ठिकाणी महाराज माणसाच्या ठिकाणी लय आवड आहे बा. एकाला एक आवडत नाही, एकाला सर्व आवडत नाही, सर्वांना सर्व आवडत नाही. एका घरामध्ये राहणाऱ्या 5 व्यक्ती त्यांची भाजीची आवड भिन्न आहे. कोणाला वांगीची भाजी आवडत असेल, कोणाला टमाट्याची आवडत असेल, कोणाला गोबीची आवडत असेल, कोणाला बटाट्याची आवडत असेल, कोणाला कशाची आवडत असेल. मी कशाची म्हटलं बरोबर नाही तर म्हणसान सशेची. विढाला विढाला आवड भिन्न भिन्न आहे. आता ह्या आमच्या माता भगिनी आपल्या जगदंबा नगरातल्या आहेत का नाही त्याची आवड पा किती भिन्न भिन्न आहे. कोणाची साडी पिवळी असेल, कोणाची हिरवी असेल, कोणाची निळी असेल, कोणाची पांढरी असेल, कोणाची काळी असेल. याची एक फक्त नवरात्रातच असते.
मी गेलो नवरात्र एका गावले कीर्तन आले, अर्धा मंडप मला पिवळा दिसत जाय. मी म्हटलं आपल्याला कावीड तर नाही झाला कसा. मग त्या कार्यकर्त्याला बोलावलं, का रे अर्धा मंडप पिवळा आहे का मला कावीड झाला. तो म्हणे महाराज तुम्हाला माहीत नाही, आज देवीच्या साडीचा कलर पिवळा असल्यामुळे कार्यकर्त्यांनी बी आणि माता भगिनींनी बी सर्वांनी पिवळ्या साड्या घातल्या. आणि आवड फक्त त्यांची एकच असतो नवरात्रामध्ये, नाहीतर भिन्न भिन्न आवड प्रत्येकाची आहे. आणि जीव म्हटला की जीवाच्या ठिकाणी पंचविषय, शब्द स्पर्श रूप आणि रस आणि गंध, हे पंचविषय. आणि प्रत्येक जीवाची विषयाची आवड आहे. या विषया वाचुनी काही आणि सर्वता रम्य नाही, ऐसा स्वभावची पायी इंद्रियाचा हा विषय ओढी बुलले जीव, विषयाची चरवणी जनते देखे गुंतली प्रपंचे. विषय गोंधळ गाजत असे. मला कसं आहे बाबा, जेवढं प्रमाण लागेल ना मी तेवढंच घेतो, जेवढी ओवी लागेल मला तेवढीच घेतो, जेवढी जखम तेवढीच पट्टी. आता तुम्ही सर्व आम्हाला गजान महाराज स्वरूपा बा तेवढंच पाठांतर आहे. विढाला विढाला. आता मी कसा होतो हे कोणालाच माहित नाही, फक्त आमच्या ज्ञानेश्वर महाराजलाच माहित आहे. विढाला जीवाची आवड भिन्न भिन्न आहे, पण आपल्या ज्ञानोबरायांनी एकाच ओळीमध्ये जीवाची आवड टाकली पूर्वार्धामध्ये आणि उत्तरार्धामध्ये नावड टाकली. जगस्फुर्यास्पद एक सार्वभौम पद. प्रत्येकाला पद आवडते का नाही? घरातलं, गल्लीतलं, नगरातलं, गावातलं, तालुक्यातलं, जिल्ह्यातलं, आणि प्रत्येकाला पद आवडते. पण एक गोष्ट आहे, ते कोणालाच आवडत नाही, न मरणे. मरण कोणाला आवडते का? मरण नाही, मर बोल सण होत नाही. अगा मर हा बोलन साथी, मेल्यावरी तरी रडतीही. एखादा भिकारी दररोज तुमच्या नगरात येत असेल, तुम्ही त्याला दररोज पोळी वाढत असता, उद्या त्याला 2 पोळ्या वाढायच्या, त्याला सांग जाय घे मर. तो म्हणे बाई वाढशील तर वाढ, हे जगदंबा नगर सोडून मी दुसऱ्या नगरात जाईल, पण मर नको म्हणू. एखादा म्हातारा बुडा जर असेल, त्याच्या नातानं म्हटलं जाना आबा मरना, तरी भागवताच्या मंडपात घेणा विना लोक पाहायला लागतात. लोकांना कुठे माहित आहे तुम्ही उभी गेला म्हणून. बुड्याला 8 दिवस गमत नाही. एखाद्या म्हातारीला जर म्हटलं त्या नातीनं जाणं आजी मरणं त्या भागवत मंडपा, त्या आजीला 8 दिवस गमत नाही. जाऊ द्या, कीर्तनकार गायक वादक बसलेले सर्वांना माहित आहे मरावं लागते. पण एखाद्या कीर्तनकाराला लईच घाई असते. कीर्तन झालं गाडीत बसला, लावा बुक्का द्या पाकिट, लावा बुक्का, त्याला पाकिट दिलं, बुक्का लावला, नारळ दिलं, त्याला जाता देताना म्हटलं जाय घे मर. तो डबल कीर्तन देईन. म्हणजे मर हा शब्द कोणाला सहन होत नाही आणि आवडत नाही. पुन्हा हा तुकोबरांनी लय बहादारी केली. एकाच प्रमाणामध्ये जीवाचे 5 आवडीचे घटक सांगितले: कन्या, पुत्र, घोडे, दारा आणि धन. ऐसा कोणी नाही हे जया नावडे. ऐसा कोणी नाही हे जया नावडे. कन्या, पुत्र, घोडे, दारा, धन. कन्या, पुत्र, घोडे. ऐसा कोणी नाही हे जया नावडे. कन्या, पुत्र, घोडे, दारा, धन. कन्या, पुत्र, घोडे, दारा, धन. कन्या, पुत्र, घोडे, दारा, धन. तुकोबराय म्हणतात, असा कोण आहे हे जया नावडे. काय काय महाराज? कन्या, पुत्र, घोडे, दारा आणि धन. हे प्रत्येक जीवाला आवडतो. कन्या हा आवडली पाहिजे. कन्या म्हणजे मुलगी. मुलगी आवडली पाहिजे. बरं,
आवडली पाहिजे मुलगी. कारण मुलीचं आई वडिलांवर निस्वार्थ प्रेम असते, मुलाचं स्वार्थी प्रेम असते. मुलगा जर शाळेतून आला दप्तर टेकवलं लगेच बॅट बॉल घेऊन क्रिकेट खेळायला जातो. पण मुलगी जर आली दप्तर ठेवते, आई बाबा कुठं आहेत ग, मी सकाळपासून मागच्या खोलीत आहे, जाणार हात लावणार, बाबा तुमचं अंग गरम आहे, तुम्हाला ताप आली, वडी घेतली का, दूध घेतलं का, चहा घेतला का, जेवण केलं का, लगेच स्वयंपाक रूम मध्ये जाणार आहे, ताट वाढून आणणार आहे, 4 घास बापाला आणि 2 घास आपण खाणार आहे. हे मुलीचं प्रेम आहे. पण मुलीचं भाळ समजू नका, मुलगी प्रत्येकाला आवडली पाहिजे. एक महात्मा हिमालयामध्ये चालले होते आणि हिमालयामध्ये जात असताना डोक्यावर बोजा होता, कडेवर एक लहान बाळ होतं. हिमालय चढताना वर श्वास लागला, तिथून एक तरणा महात्मा चालला होता. त्या तरण्या महात्म्या सहज विचारलं, महात्माजी हिमालय चढून राहिले? हो. डोक्यावर ओझं आहे आणि कडेवर लहान बाळ आहे, तुमचा वर श्वास लागलेला आहे, ते लहान बाळक माझ्या कडेवर द्या. त्या महात्म्या सांगला, हा जर माझा मुलगा असता तर मी तुझ्याजवळ दिला असता, पण हा माझा मुलगा नाही, हे माझी मुलगी आहे. त्या महात्म्याने दिलेलं उत्तर आहे, ज्या बापाला मुलीचं ओझं होते तो बाप होण्याच्या लायकीचा नाही. म्हणून मुलीचं ओझं कधीच समजू नका. प्रत्येकाला मुलगी आवडली पाहिजे. लय प्रेम असते त्यांचं. इथं बरेच म्हातारे माणसं आहेत. आता मी विचारणार आहो, तुमच्या मुलाचं लग्न झालं तो पुण्याला आहे, मुलीचं लग्न झालं ते नागपूरला आहे, इमानदारीने सांगा तुम्हाला जास्त फोन कोणाचे येतात, पोरीचे का पोराचे? मुलाचे तर का मुलीचे फोन येतात? मुलीचे. आणि ते काय सांगते, हॅलो बाबा तब्येत कशी आहे, जेवण करा, ऊन तपून राहिलं, आराम करत जा बरं. पोराचे का येत नाहीत का? हॅलो बाबा पंजाब डकनं सांगितलेलं आहे 31 तारखेला पासून पाऊस चालू होणार आहे, आपला गहू काढून पोते भरून ठेव जा, इकेले मी येतोच. वारे शहाण्या, निस्वार्थी प्रेम झालं हे. पण मुलीचं निस्वार्थ प्रेम असते. मुलगा जीवनभर जरी वडिलाकडे राहिला ना तरी तो दुःखच पत्रा टाकणार. मुलगी 20, 22, 25 वर्षापर्यंत आई वडिलाकडे राहिली, तिचं लग्न झालं, लग्नाला ते सासरला निघाली, सासरला ती तशी नाही गेली, आपल्या आई वडिलाच्या पदरामध्ये पुण्य टाकून गेली. कोणतं पुण्य? कन्यादानाचं. आणि कन्यादानाचं पुण्य म्हणजे पृथ्वीदानाचं पुण्य. सालंकृत कन्यादान, पृथ्वी समान ते दान. आणि पृथ्वीदानाचं पुण्य आई वडिलाच्या पदरामध्ये टाकणारी ही मुलगी प्रत्येकाला आवडली पाहिजे. कन्या लयात मारत, मग पुत्र. मुलगा झाला की लहान हरिक असते का लोकायले, घ्या पेळा मुलगा झाला, घ्या पेळा मुलगा झाला. आमचे शिरामावा म्हणायचे, मुलगा झाला की पेळ्या नका वाटू, त्या मुलाचं लग्न होऊ द्या, सुनबाई घरात येऊ द्या. मुलगा आणि सून जर तुमची सेवा करत असतील तर तुम्ही दर महिन्याला किलो पेढे वाटत जा, किलो. तुमचं आपलं असं आहे, मुलगा झाला की पेढा, त्याचं लग्न झालं तो फेकून आणते जोळा. तुम्हाला लढायला कोणीच नसते, तुम्ही आमचा गया धरून लढा, दुसरं काय करता मग? एका गावी मी कीर्तनाला गेलो, एक म्हातार म्हणून रडत झालता. म्हटलं बाबा काहून रडून आले? म्हणे मा पोरानं मारलं, मग मला बरं वाटलं. मी हातलं लेख आपण बरे आहो, मग आता यायचं दुःख पाहिलं की मला बरं वाटते. विडाला आपण बरे आहो. मला कीर्तन झालं, म्हटलं बाबा चालता का आमच्या सकारामपूरले इना वाजवाय आले? तो म्हणे वा हो मारा, तुम्ही बैकले म्हणे मला बैकवायचे नांदी लागले. म्हटलं नाही तुमच्या पोरानं मारलं, हाय म्हणून मारलं म्हणे, नाही त्याला कोण मारणार आहे? इथली पत करतात, पाकिट घ्यायचं राहिलं म्हणून पुढचा शब्द उच्चारत नाही. विढाला पुत्र. घोडे कोणावर घोड्याला बसा वाटत नाही बापा, कोणालीही घोड्यावर बसा वाटते, पण बशाची योग नाही येऊन राहिली बिचारायची. कीर्तनकारही घोड्यावर बसायला लागले बा. आता काय करत जा या कीर्तनकारला कायचं माहित्या. आसलगावली कथा झाली आणि ते प्रदक्षिणा होती, त्या प्रदक्षिणानं घोडाही आणला नाही आणि हत्ती नाही आणला बुवाजे. मला बसायला काय आणलं शिन त्यानं? उठ उठ उठ. त्याला माहीत होतं घोड्यावर बसलं घोडं मरून जाईन याच्या वजनानं, पण मी घोड्यावर बसायचा प्रयत्न केला नाही आणि आता बसून काही फायदा होणार नाही. त्यानं उठ आणला. उठ, त्या उठावर बसलो खरी. इथून तर मंदिरापर्यंत गेलो. मी म्हटलं हे रामश्याम महाराज सारखे महाराज आपले व्हिडिओ काढतील, फेसबुकवर टाकतील आणि लोक त्याला प्रतिक्रिया देतील की वा उठावरला शायना महाराज. म्हटलं भाऊ माझा जीवमय करून राहिला, मला चक्कर येऊन राहिलं, मला खाली उतरू देतो. आणि घोड्यावर कोणालाही बसा वाटते. काय झालं शिलत सोबा, पण योग येऊन नाहीत राहिले. घोड्यावर बसायचे योग येऊन सांगू का? ज्याचं राहिले ते कसे पाहून राहिले मा इकडे.
जास्त सांगायचं जास्त. पाहुणे पाले आले की अरे 10 एकर जमीन आहे का? 10 नाही म्हणा 15 आहे. काय एकरी 10 क्विंटल कापूस 10 झाला करायचा 17 झाला म्हणायचा. का हा मॅट्रिक शिकेला का? मॅट्रिक का म्हणे राजा MA व्हायला. सांगता सांगता त्याला खोकला आला. खोकला आला तो पाहुणाने का खोकला आहे का? म्हणजे खोकला आहे का राजा TB व्हायला आहे. हे सांगितलं मी आगोपणा करेल तुला म्हणजे विनाकारण. मला असा भाव सांगायचा की घोड्यावर बसा वाटते पण योग येऊन नेत राहिले. घोडा प्रत्येकाला आवडते. पूर्वी तुम्हाला गाड्या कोण नाहीत म्हटलं तुकोबराईने. तुकोबराईच्या काळात गाड्या नव्हत्याच. पहिले आपले कीर्तनकार लोक कशाने जात होते? घोड्यावर किंवा बैलबंडीवर. एक दृष्टांत आणि एक प्रमाण. गोविंदबा बारशे टाकडीकर आपल्या शेगावमध्ये कशाने आलते कीर्तनाला? घोड्यावरच चालते. ह्या झाला दृष्टांत समजा. आणि त्याला प्रमाण तुकोबरायचं. तट्टा ऋषभाशी दान तृण मागू नये जाण. बैलबंडी घेऊन आला तर बैलाले गवत मागायचं नाही. घोडा घेऊन जर आला तर त्यानं घोड्याला दान मागायचं नाही. कीर्तनाच्या आधी फोन पेवर पैसे कसे मागतात कशी वाटत नाही. विढाला घोडे श्रीमंत लोकांजवळ घोडे असायचे. महाराज लोकांजवळ घोडे असायचे. पण घोडा शब्द उच्चारला म्हणून घोडा प्रत्येकाला आवडते. कन्यापुत्र घोडे. दारा दारा म्हणजे पत्नी कशी जरी असली तरी मात्र ते या युगामध्ये आवडून घ्यावं लागतंय. हा आवडते ती प्रत्येकाला. आता त्याच्यावर जास्त विस्तार करत नाही कारण आपल्या क्षेत्रावरलं कीर्तन आहे. संकल्प वेळामध्ये संपलं पाहिजे. त्यामुळे घोडा दारा आवडते. धन धन किती आवडते. डे नाईट लोक ड्युट्या करतात. डे नाईट ड्युट्या करणार लोक म्हणजे धन आवडते. शेतकरी वर्गातले लोक शेती पेरली की वावरात बॅटरी का घेऊन जातात कारण आपल्या पिकाचं संरक्षण झालं पाहिजे एवढ्या करता. आता राहिलं आमचं तुम्ही सांग तुम्ही गायक वादक कीर्तनकार लोक जे रात्री बेरात्री फिरता हे कशा करता? म्हणणं धना करता नाही. हे आमच्या बापदाद्याच्या परंपरा आहे म्हणून आम्ही हिंडतो. नाहीतर आम्हाला का झोपा वाटत नाही का 3 वाजता? विढाला या 5 गोष्टी प्रत्येक जीवाच्या आवडीच्या आहे. आता लय जीवाची आवडी आहे पण नाही सांगणार मी. आता हे झाली जीवाची आवड. महाराज साधूची आवड काय आहे म्हणजे भक्ताची आवड. संतांची आवड काय? जे जीवाला आवडते ते भक्ताला आवडत नाही. का आवडत नाही महाराज? त्यांचा विषय नारायण झालेला असल्यामुळे. नावडे जन धन माता पिता नावडे जन धन ते साधूला का आवडत नाही? त्याचं कारण आहे त्यांचा विषय नारायण झालेला. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता का वैष्णव तो जयावगी देवावरी माया नाही. आणिक प्रमाण तन धन तृण जन त्यांना एकच देव आवडते. एक विषय तो सकळांचा हरी. त्यांच्या आवडीने आवडी वितरी. ज्ञानवृता जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा. तुझं वाचून केशवा अनु न आवडे. हा किंवा आवडीच्या हरी अंतरापासून. एक प्रमाण आहे आवडीचं देवाच्या म्हणजे साधूच्या आवडीचं. कानडिया विठोबा कानडिया बहु आवडशी जीवा पासून या. म्हणजे भक्तांना साधूला संत महात्म्यांना एक फक्त आणि फक्त देव आवडतो. महाराज आता मला कळलं भक्तांना जर देव आवडत असेल
विठ्ठल विठ्ठल आता या स्वरातलं मला काही समजत नाही बा, मला काही गाताही येत नाही, त्याचं कारण मी गाते आहो म्हणून. आणि म्या भजन केलंच नाही, माऊलीला माहित आहे. आपण फक्त भोजन करून लोकांना दिलं. विठ्ठला काहीतरी सखाराम बाबा, श्रीराम बाबा, गुरुवर तुकाराम बाबाची कृपा झाली म्हणून कीर्तन तरी येते, नाहीतर आपल्यावर आपण कीर्तन म्हणून गेलोच नव्हतो संस्थेमध्ये. त्यामुळे हे भजन घ्यायचा स्वरा गेलाचं, पण मात्र बिगर स्वरात मी चालत नाही, तेवढं बरं आहे. पण आता कसं झालं माऊली, सारखे कार्यक्रम चालू आहे आणि आम्ही आहो खटल्यातले बैल. खटल्यातले बैल समजतात ना, कोणीही न्या, वाहून आणा आणि बांधून ठेवा, पाणी पाजा, चारा टाका, नका टाकू, काही नाही. तसे आम्ही खटल्यातले बैल आहो. मग आवाजामध्ये थोडी कमी जास्त होतोय. विठ्ठला जे संतांना आवडते आणि देव आवडतो. पण महाराज मग देवाला कोण आवडते असा प्रश्न निळोबरायला केलेला आहे. तर ते निळोबरायने सांगितलं, देवाला केवळ फक्त भाविक आवडतात. अभंगाच्या पहिल्याच्या भाविकाची आवडी देवा, 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 भाविकाची आवडी देवा. करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, हिंडे तया मागे पुढे, हिंडे तया मागे पुढे. हरी सेवा निज प्रीती, हरी सेवा निज प्रीती, हिंड तया मागे पुढे, हिंड तया मागे पुढे. काची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती. भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती. वा, महाराज करता टाळी वाजवलंय गोड. नाही नोकरी लागली तर चालेल, फक्त मास्कर बाबाची परंपरा चालवली तेच कमावली समजा मास्कर बाबांनी. विठाला कीर्तनकाराचे पोरं कीर्तनकार निघू शकत नाही, गायकाचे पोरं गायक निघू शकत नाही, वादकाचे पोरं वादक निघू शकत नाही. पण मास्कर बाबांनी केलेली साधना, केलेली योगीराजांची सेवा, त्या सेवेचं फल आमचे महाराज आहेत. म्हणून बरं, एवढी साधना आहे, कमी दिवसामध्ये मा नर्मदा प्रदक्षिणा करून ते आलेले आहेत. म्हणजे साधना युक्त जीवन जगणारे आमचे महाराज आहेत. विठ्ठला विठ्ठला त्याला निळोबाराय म्हणतात. देवाची आवड आहे. देवाची काय आवड आहे? भाविकाची आवडी देवा. एका एका ओळखून आलो ना आपण. पक्षाची आवड पाहिली, पशुची आवड पाहिली, हा जीवाची आवड पाहिली, साधूची आवड पाहिली, आता देवाची आवड पाहणार आहोत आपण. देवाची आवडीचा विषय भाविक. उभा भाविकासाठी विठो कैवल्याचा गाभा, सापडे हा देव भाविकाचे हाती, शहाणे मरती तरी नाही. देवाला आई आवडत नाही, बाप आवडत नाही, भाऊ आवडत नाही, पत्नी आवडत नाही, तेवढे भक्त आवडतात. कुठं आलेली? ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायामध्ये, जेन संगीची पितया वसुदेवासी, जेन संगीची माता देवकीशी, जेन संगीची बंधू बडी भद्रासी, ते गुई अर्जुनेशी बोलत,
देवी लक्ष्मी एवढी जवडी तेन देख या प्रेमाचे सुख आजी कृष्ण देखा म्हणजे पहा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे तरी तू असे हा आणि त्याला हा भक्त आवडतात कोणी आवडत नाही भगवान उद्धवाशी बोलले उद्धवा न तथा मी प्रियोत्तम आत्मयोनिर न शंकरा न संकर्ष नैवात्माच यथा भवान मला केवळ फक्त भाविक आवडतात भक्ताउनी देवा आवडते काही त्रिभुवनी नाही आन तुझे म्हणून निळवंत भाविकाची आवडी देवा आवडीच आहे का महाराज नाही हा करी सेवा सेवा करतो आता या करी सेवा निज प्रीती याच्यावर 50 दृष्टांत आहेत विडाला एकाच अभंगामध्ये 13 आले उंच नीच गायनीने भगवंत तिष्ठी भाव भक्ती देखुण्या दासे पुत्र वीर कन्या विद्राच्या बक्षी दैत्याघरी रक्षी स्पर्धा माळ्या सावत्याच कृप लागे करी सेवा निज प्रीती सोख्यामेरा संगे ढोरी वळले करी सेवा निज प्रीती सजन कसायला माश विकू लागलं करी सेवा निज प्रीती ज्ञानोबरांची भिंत ओढली करी सेवा निज प्रीती मिले माणूस जिवंत केले करी सेवा निज प्रीती हा तिरीचा पुरुष उभा केला करी सेवा निज प्रीती जनाबसोत गोऱ्या असल्या करी सेवा निज प्रीती गोरोबा काकाच्या घरी मडके घडवले करी सेवा निज प्रीती ज्यांच्या गावामध्ये आपण आहो त्यांचं सांगावं लागेल ना गजान बाबाचं कोरड्या इरला पण लावलं करी सेवा निज प्रीती गाय घोडा शांत केली करी सेवा निज प्रीती कावड्याचं निवारण केलं करी सेवा निज प्रीती गंगा भारतीचा महारोग केला करी सेवा निज प्रीती बंडू तात्याला धन सापडलं करी सेवा निज प्रीती बायजेचं लज्जा रक्षण केलं करी सेवा निज प्रीती विडाला ज्या संस्थेचा विद्यार्थी सखाराम बाबाची करी सेवा निज प्रीती पहा सखाराम बाबाचं कीर्तन चालवतं एका गावला आणि एक लहान पोरगी विहिरीत पडली सगळे लोक धावत गेले त्या पोलिसाला ए कल्ला करू नका ज्या बाबाचं कीर्तन चालू आहे का नाही त्या बाबाने मला खांद्यावर घेतलेलं आहे कोण केलं हे करी सेवा निज प्रीती त्या मलकापूर तालुक्यामध्ये शिरसोली म्हणून गाव आहे शिरसोली गाव आहे तिथं बाबाचा मुक्काम त्या गावाला सखाराम बाबाचा रात्री पाऊस आला चौकून नदीला पूर आणि एकादशीचा दिवस दुसऱ्या दिवशी धर्मालक आला बाबा आज एकादशी आहे पण मला असं वाटलं आपण सकाळून मलकापूरला जावा आणि फराळाची व्यवस्था तुमची आणा पण मात्र पूर आहे बाबा आता कसं करू बाबा संडासले गेले सखाराम बाबा तिकून आले धर्माला सर भाऊ काळजी नका करू हनुमंताच्या मंदिरासमोर एक दुकान लागेल आहे म्हणे त्या दुकानात सर्व सामान आलेलं आहे या माणसाला वाटलं कसं काय येणार आहे कोणी हा पाहण्याकरता गेला फक्त भरून का आले नाही ते काही पैसा अडका काही नेलं नाही पाहण्याकरता गेला खरंच दिसलो पण त्याला असं वाटलं आपण घरी जाऊ पैसे आणू तोपर्यंत लोक गावातले हे सामान घेऊन जाणार आहे मग त्यांनी सांगितलं बा आम्ही तुमचे दुकानदार पैसे आणून देतो माझ्या घरी सखारामाचा मुक्काम आहे माझ्यावर विश्वास ठेवा मला बटाटे द्या साबुदाणा द्या शेंगदाणे द्या बगर द्या पेंड खजूर द्या घेतला तो हा माणूस घरी गेला असताना सामान ठेवलं पैसे घेऊन आला दुकानदारच नाही हे कोण केलं करी सेवा निज प्रीती विढला काकणवाड्यातून इकडल्या काकणवाड्यातून तिकडल्या काकणवाड्यात जायचं होतं नदीला महापूर होता नदीला पूर लोकांना जाता कसं काय जा पाहुण्यात आता पाहू आपण मग नदीवर गेले सरायला सांगितलं डोळे लावून घ्या माझं दुपट्ट पकडा आणि मांग या सरे जण गेले बाबाच्या मांग सर्वांनी डोळे लावून घेतले एवढा मोठा दुथडी वाहणारी नदी वान नदी पण मात्र टोंगा एवढंच पाणी तिकडल्या गावात गेले आणि बाबाला विचारलं बाबा तुम्ही कसे काय आले त्यांनी सांगितलं बा काहीच नाही नदीला फक्त टोंगा एवढं पाणी त्यानं टोंगा एवढं दोन्ही थड्या भरलेल्या आहेत हे कोण केलं शील करी सेवा निज प्रीती म्हणजे असे लय उदाहरणं मला सांगता येणार हे सर्व भगवान परमात्मा भक्तांची सेवा प्रेमाने करतो पण महाराज आम्हाला शंका आली निळवरण काय शंका आहे आम्ही आहो जगदंबा नगरामध्ये आणि तो आहे पंढरपुरामध्ये कशी काय सेवा करणार आहे निळवरण तर तुम्हाला माहीत नाही तो परमात्मा भक्तांच्या मागे पुढे असतो दुसऱ्या चरणामध्ये मागे पुढे मागे पुढे
सकळही हिंडतया मागे पुढे हिंडतया मागे पुढे नाची पुढे सकळही नाची पुढे सकळही हिंडतया मागे पुढे हिंडतया मागे ढोपार कुमार जय जय ढोबार कुमाई ढोबार कुमार 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 कुंडली कदरदा श्री ज्ञानदेव गजानन महाराज पवन सुत हनुमान की जय. महाराज तुम्ही म्हणता की भगवान परमात्मा करी सेवा निजी प्रीती आमची शंका आहे कळलं काय शंका आहे शंका अशी आहे आम्ही आहो जगदंबा नगरामध्ये आणि तो राहते पंढरपूरला कशी काय सेवा करणार आहे त्याचं उत्तर नळवाऱ्या देतो घरी हिंडेत या मागे पुढे तो परमात्मा भक्तांच्या मागे पुढे हिंडतो मागे पुढे उभा राये सांभाळीत आल्या घाद देव उभा मागे पुढे पायीक पाठीशी घातला आपण पुढा राहिला आम्हा हरीच्या दासा काही भय नाही ती लोकी हे उमा मागे पुढे उगवी कोडे संकट म्हणून तो परमात्मा भक्तांच्या मागे पुढे असतो हिंडत राहतो हिंडेत या मागे पुढे नाशी कोडे सकडे कोड म्हणजे इच्छा आणि कोड म्हणजे संकट येणारी भक्तांची इच्छा तो पूर्ण करतो भक्तार येणारं संकट तो निवारण करतो ऐका ज्या वेळेला अर्जुन कुरुक्षेत्रावरती उभा राहिला त्याला माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेला पण ज्ञानोबरांचा जिथं भीष्माचार्य द्रोणाचार्य होते ना जे इथं भीष्म द्रोणाधिक जवळीकची सन्मुख भीष्माचार्य द्रोणाचार्याच्या समोर रथ उभा केला अर्जुनाने पाहिलं देवा आचार्यान मातोलान भातरून पुत्रान पवित्रा हे आमचे पूजनीय नियमाचे आहेत देवा यांच्यासोबत युद्ध करणं हे बराबर नाही हे कोळा आहे युद्ध करावं तर आपतेष्ट मरतात बरं न करावं तर क्षत्रिय धर्माला दोष लागतो केवढं मोठं संकट येत आहे युद्ध करावं तर घरातलेच मरतात बरं नाही करावं तर क्षत्र धर्माला दोष लागतो त्यावेळेला अर्जुना संकट पळता जड भारी अर्जुनाला संकट पडलं त्या संकटातून निवारण करण्याकरता गीता सांगे हरी कुरुक्षेत्री म्हणजे त्याच्यावरलं कोडं निवारण केलं आणि हिंडे तया मागे पुढे नासे कोडे सकड हे महाराज पण एक सांगा आम्हाला तो भक्त जर घरात असेल किंवा दारात जर असेल तर मग काय करतो म्हणतात तो परमात्मा घरातही आहे दारातही आहे आणि चराचरामध्ये परमात्मा आहे हे त्यांचा भाव आहे हे तिसऱ्या चरणामध्ये आहे घरी दारी वसे हरी घरी दारी वसे हरी घरी दारी वसे हरी घरी दारी वसे तया मागे पुढे हिंडे हिंडे मागे विश्वभरी भावना विश्वभरी भावना हिंडे तया मागे पुढे हिंडे तया मागे पुढे हरी दारी वसे हरी विश्वभरी भावना विश्वभरी भावना बरोबर आहे म्हणतो बाबा रे
तो परमात्मा भक्तांच्या घरी असतो. घरी घरी नाथमाराच्या घरी किती काम केलं, आता उदाहरणं सांगण्याकरता टाईम नाही. घरात काम केलं, पाणी आणण्याचं काम केलं, गंध ओढून देण्याचं काम केलं, हार बनवायचं काम केलं, गिरजाईला स्वयंपाकामध्ये सहकार्य केलं, पुराण असलं की पत्त्या टाकायचं काम केलं, झाडून काढायचं काम केलं, आणि कथा झाल्यानंतर प्रसाद वाटायचं काम देवानी केलं. घरी दारी निळोबराज दुसरं प्रमाण आहे. निळामणी देव राभे त्यांच्या घरी दत्त चोपदारी, घरामध्ये श्रीखंड्या रूपाने काम केलं आणि दारात दत्तात्रय रूपाने चोपदारकी केली. म्हणून घरी द्वारी वसेहरी आणि चराचरामध्ये परमात्मा आहे. विश्वंभरी भावजा. आता याच्यावर 50 प्रमाण आहे. जेणीवणी अवघादी विठ्ठल जळी स्थळ भरला सर्वागटीरा सर्वस्वच्या मी सर्वांच्यावर देशी सर्वम खिलमिदम ब्रह्म तो नाही ऐसा ठावला ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्व हे समस्तही श्री वासुदेव. वासुदेव कुटुंबकम हा त्यांचा भाव असतो. म्हणून विश्वंभरी भावजा. तुम्हाला संशय वाटते का? संदेश शब्द आला आपल्यामध्ये. संदेश शब्द आल्यामुळे हा संदेश शब्द पूर्ण अभंगाला बसायचा. भाविकाची आवडी देवा निळामणे हे संदेह नाही, करी सेवा आणि जे प्रीती निळामणे हे संदेह नाही, हिंडे तया मागे पुढे निळामणे हे संदेह नाही, विश्व नाशिकोडे सकडे निळामणे हे संदेह नाही, घरी द्वारी वसेहरी निळामणे हे संदेह नाही, विसंबरी भावजा निळामणे हे संदेह नाही. आणि तुम्हाला जर संशयच असेल तर निळोबाराय म्हणतात भक्ताला विचारा शेवटचं चरण. निळाबडे संदेह नाही, निळाबडे संदेह नाही, निळामणी संदेह नाही, निळामणी संदेह नाही. भक्ता पायी यावरी भक्ता पायी यावरी भक्ता पायी यावरी नितया मागे पुढे हिंडे तया मागे पुढे भक्ता पायी यावरी, भक्ता पायी यावरी, हिंडे तया मागे पुढे, हिंडे तया मागे प्रीती निज प्रीती नाशी पुढे सकळाई नाशी पुढे सकळही 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 हिंडे तया मागे पुढे मागे पुढे हिंडे तया मागे पुढे नाशिकोडे सकळही संदेह नाही. आणि भक्तापायी यावरी तुम्हाला जर संशय असेल तर भक्तांना विचारा. हिंडे तया मागे पुढे नाशिकोडे सकडे सर्व कार्यकर्ते मंडळी यांच्या माध्यमातून आमच्याकडे आलेली सेवा ही सेवा योगीराजांच्या चरणी हनुमंताच्या चरणी समर्पित करतो. मंडळी आपण आला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. ऐका, सर्वांनी निष्ठेने जीवन जगा, संघटित व्हा. गडामध्ये पवित्र तुळशीची माळ एखाद्यासारखं व्रत, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ, रामकृष्णसारखा मंत्र, 15 मिनिटाचा हरिपाठ घेत जा. आणि ज्या ज्या वेळेला आमचं मंडळ
वारकरी मंडळ आयोजन करील त्या वेळेला सर्वांनी सर्वतोपर्यंत सहकार्य करत जा. आपण करता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार करणारी बांधव यांना हा हनुमंतराच्या कृपेनं भजनबाबाच्या आशीर्वादानं सर्वांना उदंड आयुष्य लाभो. आरोग्य धन समृद्धी सर्व काही प्राप्त हो आणि उत्तराउत्तर गजानन महाराज तुमच्या आपल्या हातून असंच चांगलं करून कार्य घेऊ एवढीच हनुमंतराच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा समाप्त. ऐसा प्रसंग येईल जेव्हा तेव्हा कृपा असू द्यावी. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली